मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ही कथा कसली आहे? उज्जैन महाकाल मंदिराचे रहस्य नेमके काय आहे? चला तर मग आज जाणून घेऊया. महाकालेश्वर मंदिर याच्या मागची अद्भुत आणि रहस्यमय कथा. मध्य प्रदेशातील उज्जैन नगरी ही फार प्राचीन आणि पवित्र मानली जाते. इथेच भगवान शिव महाकाल या रूपात विराजमान आहेत. महाकाल म्हणजे काळालाही नियंत्रित करणारे देव. पुराण कथेनुसार एकदा उज्जैनमध्ये दूषण नावाचा अत्यंत क्रूर असुर राज्य करत होता. तो ब्राह्मणांवर अत्याचार करत होता आणि देवपूजा थांबवण्याचा प्रयत्न करत होता. उज्जैनचा राजा चंद्रसेन हा शिवभक्त होता. त्याने आणि ब्राह्मणांनी एकत्र येऊन पूर्ण श्रद्धेने भगवान शिवांची प्रार्थना केली. तेव्हा भक्तांच्या हाकेला ओदेत भगवान शिव जमिनीतून भयानक पण करुणामय महाकाल रूपात प्रकट झाले. त्यांनी दूषणाचा संहार केला आणि उज्जैनचे रक्षण केले. त्या क्षणापासून भगवान शिव इथे महाकालेश्वर म्हणून स्थिर झाले. या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे, म्हणजे मनुष्याने घडवलेले नाही. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हे ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख आहे. दक्षिणाभिमुख शिवलिंग फारच दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली मानले जाते. महाकाल मंदिरातील पहाटे होणारी भस्म आरती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भस्म म्हणजेच राख, जी आपल्याला आठवण करून देते की हे शरीर नश्वर आहे, पण शिव शाश्वत आहे. असे म्हणतात की महाकालाचे दर्शन घेतल्याने भीती दूर होते, काळाचा भय नाहीसे होते आणि जीवनात स्थैर्य येते. म्हणूनच आजही लाखो भक्त श्रद्धेने उज्जैनला येतात आणि म्हणतात, जय महाकाल. मित्रांनो, अशाच भक्तिमय, रहस्यमय आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. जय महाकाल.